नमस्कार, जकस रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. नवरात्रीमध्ये ज्यांच्या घरी घट बसतात त्यांच्या इथे सप्तमीला अथवा नवमीला अशा कडगण्या फुलोरा म्हणून ह्या केल्या जातात. त्याचबरोबर अशी दागिनेसुद्धा बनवले जातात. प्रत्येक घरी वेगवेगळ्या कडगण्या बनवण्याची पद्धत आहे. जसे की काही ठिकाणी गोड करतात तर काही ठिकाणी सारण घालून तयार केले जातात. तर आज मी तुम्हाला माझ्या घरी कशा पद्धतीने ही कडगणी बनवली जाते ते सांगणार आहे. तर सर्वात आधी मी इथे 1.25 पावशेर एवढे गव्हाचे पीठ घेतलेले आहे. आपल्याला ह्या कडवण्या बनवताना सव्वाच्या प्रमाणातच पीठ घ्यायचे आहे. जसे की 1.25 पावशेर 1.25 किलो अशा पद्धतीने. त्यामध्येच मी छोटा चमचा एवढी हळद घातलेली आहे आणि पोहे खाण्याच्या चमच्याने म्हणाल तर पाव चमचा एवढी मी यामध्ये हळद घातलेली आहे. आमच्या घरी ज्या कडवण्या बनवल्या जातात तर त्या अळणी अशा बनवल्या जातात, त्यामुळे मी यामध्ये मीठ घालणार नाही. पण या कडवण्या छान अशा खुसखुशीत आणि कुरकुरीत व्हाव्या यासाठी मी यामध्ये 1 चमचा तेल घातलेले आहे आणि आता मी हे सर्व व्यवस्थित असे मिक्स करून घेतलेले आहे. त्यानंतर आता यामध्ये आपल्याला थोडे थोडे करून पाणी घालून घ्यायचे आहे. आता हे पीठ भिजवताना आपल्याला अगदी घट्टसर असे हे पीठ भिजवायचे आहे. जर आपण हे पीठ सैलसर भिजवले तर कडगण्या ज्या आहेत तर त्या कुरकुरीत न होता त्या नरम पडतील. त्यामुळे असे हे घट्टसर पीठ आपले भिजवून झालेले आहे. तर त्यानंतर आता आपण हे पीठ अजून छान असे मऊसर व्हावे यासाठी यावर तेल हे घालून घेणार आहोत आणि पुन्हा एकदा तेल घालून आपण हे पीठ एखादं मिनिटभर छान असे मऊसर होईपर्यंत मळून घ्यायचे आहे. त्यानंतर आता मी हे पीठ मळून झाल्यानंतर 10 ते 15 मिनिटासाठीच फक्त बाजूला ठेवणार आहे आणि त्यानंतर लगेचच याच्या आपल्याला कडवण्या करायला घ्यायच्या आहे. आता सर्वात आधी मी जे देवीचे दागिने आहेत ते तयार करून घेणार आहे. तर त्यामध्ये आता आपण एक छोटासा पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला लांब असं याचा रोल करून घ्यायचा आहे आणि अशाच पद्धतीचे मी 3 असे एकसारख्या लांबीचे हे रोल तयार करून घेणार आहे. आता यापासनं आपल्याला देवीची वेणीही बनवून घ्यायची आहे. हे 3 आपल्याला लांबट असे रोल तयार करून झाल्यानंतर वरची जी बाजू आहे तर ती आपल्याला हळूवार पद्धतीने अशी ही जोडून घ्यायची आहे, म्हणजे चिकटवून घ्यायची आहे आणि त्यानंतर जशी आपण आपल्या केसाची वेणी घालतो त्याच पद्धतीने याची आपल्याला वेणीही घालून घ्यायची आहे. अगदी बनवायला सोपी आहे आणि मला तर या सर्व दागिन्यांमध्ये हे वेणी जी आहे तर ती बनवायला फार आवडते. अशा पद्धतीने आता आपण ही वेणी तयार करून घेतलेली आहे. त्यानंतर आता खालचा जो केसाकडचा गोंडा आहे तर तो अगदी छान असा दिसावा यासाठी मी इथे चमचा घेतलेला आहे, म्हणजेच इथे मी काट्या चमच्याचा वापर करणार आहे आणि हलकेसे यावर दाब देणार आहे, जेणेकरून केस छान असे आपल्याला ओरिजिनल असल्यासारखे इथे दिसत आहे. आणि आता ही आपली वेणी ही तयार झालेली आहे. त्यानंतर आता आपण आधी ज्या पद्धतीने पिठाचा लांबट असा रोल केला तसंच करून घ्यायचं आहे आणि त्याचे आता आपल्याला व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे छोटे छोटे असे गोल राऊंड करून घ्यायचे आहे. त्याचे आपल्याला जोडवे हे बनवायचे आहे. तर जोडवे हे 4 असे बनवलेले आहे, म्हणजे एका पायात 2 अशा पद्धतीने हे जोडवे आपल्याला बनवून घ्यायचे आहे आणि याची जी टोकं आहे तर ती व्यवस्थित आपल्याला दाबून जॉईंट करून घ्यायची आहे, जेणेकरून हे तळताना सुटणार नाही. आणि आता आपण त्याच्याच थोड्याशा मोठ्या आकाराचे हे रोल बनवणार आहोत. तर या देवीसाठी आपण बांगड्या या तयार करून घेत आहोत आणि पहिले जसे मी दाखवले त्याच पद्धतीने आपल्याला या जे रोल आहे त्याची आपल्याला दोन्ही टोकं व्यवस्थित अशी जॉईन करायची आहे. आता मी इथे अजून एक पिठाचा गोळा घेतलेला आहे आणि त्याला मोदकाचा असा आकार देऊन घेणार आहे. तर यापासून आपल्याला हळदी कुंकवाचा करंडा हा तयार करून घ्यायचा आहे. आता हा करंडा अजूनच छान दिसावा यासाठी मी बाजूने अशा पद्धतीने हलकीशी बोटाने दाबून डिझाईनही करून घेत आहे आणि हा आपला हळदी कुंकाचा करंडा या ठिकाणी तयार झालेला आहे. त्यानंतर आपल्याला अजून एक पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि त्याची लांबट अशी आपल्याला पोळी ही लाटून घ्यायची आहे. आता आपल्याला ही जास्त पातळी नाही आणि जास्त जाडही नाही अशा पद्धतीने लाटून घ्यायची आहे. आता आपल्याला यापासून देवीसाठी फणी तयार करून घ्यायची आहे, पण आता ही अशीच जर आपण केली तर ती छान दिसणार नाही. त्यामुळे मी फोकच्या साहाय्याने म्हणजेच काटा चमच्याच्या साहाय्याने याला हलकेसे दाबून घेणार आहे. दिसते का नाही अगदी फणीसारखी? अशा पद्धतीने आपली ही देवीसाठीची ही फणीसुद्धा तयार झालेली आहे. तर इथे मी 5च प्रकारचे दागिने हे तयार करून घेतलेले आहे आणि त्यानंतर एका प्लेटमध्ये थोडेसे पीठ घालून हे सर्व दागिने मी प्लेटमध्ये ठेवून घेणार आहे, जेणेकरून हे प्लेटला चिकटणार नाही. आता इथे आपली वेणी, हळदी कुंकवाचा करंडा, बांगड्या, जोडवे आणि फणी अशी तयार केलेली आहे. त्यामध्ये तुम्ही अजून वेगवेगळे दागिने हे तयार करून घेऊ शकता, जसे की पायातले पैंजण, मंगळसूत्र. तर तुम्ही यामध्ये अजून कोणते दागिने तयार करता हे मला कमेंट करून नक्की सांगा. आता आपल्याला उरलेल्या सर्व पिठाच्या कडकण्या ह्या करून घ्यायच्या आहे.
त्यासाठी मी गव्हाचे पीठ घेतलेले आहे आणि अगदी छोटासा पिठाचा गोळा घेऊन आपण गव्हाच्या कोरड्या पिठामध्ये हा गोळवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला याची पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे. म्हणजेच पातळ अशी आपल्याला पुरी लाटायची आहे. जेवढी शक्य होईल तेवढी आपल्याला ही पातळ लाटायची आहे. आणि एकदा आपल्याला याला पीठ लावल्यानंतर सारखे हे पीठ लावून घ्यायचे नाही. तर तुम्ही बघू शकता अगदी माझी हाताची बोटे दिसत आहेत एवढी मी ही पातळ लाटून घेतलेली आहे. आपण जर याला पुन्हा पुन्हा जर पीठ लावले तर तळताना ह्या ज्या कडगण्या आहेत तर त्या लाल पडू शकतात. त्यामुळे आपल्याला कमीत कमी पिठाचा वापर करूनच या कडगण्या लाटून घ्यायच्या आहे. आणि बघा तुम्ही ही सुद्धा कडगणी आपली तयार झालेली आहे. आता आपण लगेचच हे सर्व तळायला घेणार आहोत. त्यासाठी तेल आपल्याला खूप कडकडीत गरम न करता हलकेसे आपण पीठ टाकल्यावर बुडबुडे आले पाहिजे एवढेच गरम करायचे आहे. त्यानंतर आता आपण जी देवीसाठी बनवलेले दागिने आहेत तर ते सुरुवातीला तळून घेणार आहोत. गॅसची फ्लेम आता आपल्याला मीडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेमवर हे सर्व दागिने आपल्याला छान असे तळून घ्यायचे आहे. अगदी छान त्याला सोनेरी रंग आला पाहिजे अशा पद्धतीने तळणार आहोत. त्यानंतर आता आपण कडगण्या हे तळणार आहोत. त्यावेळेस गॅसची फ्लेम मीडियम टू लो ठेवायची आहे आणि कडगणी टाकल्यानंतर लगेचच पलटून ती दुसऱ्या बाजूने तळून घ्यायची आहे. कारण की ही कडगणी खूप जास्त अशी पातळ असल्यामुळे ती लगेचच तेलामध्ये घातल्यावर जळू शकते आणि तिला लालसर रंग येऊ शकतो. त्यामुळे आपल्याला ही प्रोसेस थोडीशी फास्ट करायची आहे. म्हणजे तेलात घातलेल्या या कडगण्या जळणार नाही. आता मी अजून एक कडगणी याच्यात तुम्हाला घालून दाखवते आहे आणि ही मी थोडं जास्त वेळ तेलामध्ये तळून घेणार आहे. तर लगेचच तुम्ही बघू शकतात या कडगणीला लालसर असा रंग आलेला आहे आणि अशा पद्धतीच्या कडगण्या हे दिसायला आणि खायला अजिबात चांगले वाटत नाही. त्यामुळे आपल्याला कडगण्या या तेलात घातल्यावर लगेचच पलटवून पटकन आपल्याला तेलामधून बाहेर काढायचे आहे. आणि अशा पद्धतीने आपण या तळलेल्या कडगण्या अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत अशा तयार होतात. तर तुमच्याशी बोलता बोलता मी बाकीच्यासुद्धा सर्व कडगण्या या तळून घेतलेल्या आहेत आणि याला तुम्ही या ठिकाणी पाहिलेच असेल की खूप छान असा पिवळा रंग आलेला आहे आणि या कडगण्या चहाबरोबर खायला तर अगदीच चविष्ट लागतात. आता या कडगण्या ज्या आहेत तर त्याचे मी 5-5 कडगण्या एकत्र करून अशा पद्धतीने बंच हे करून घेतलेले आहे आणि हे आपल्याला फुलोरा म्हणून देवीच्या घटाच्या वरती लावायचे आहे. त्याच पद्धतीने आपण जे दागिने तयार करून घेतलेले आहे तर ते सुद्धा मी एका दोऱ्यामध्ये बांधून घेतलेले आहे आणि हे सुद्धा आपल्याला फुलोरा म्हणून लावून घ्यायचे आहे. तर तुम्हाला हा आमच्या घरचा फुलोरा कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या घरी तुम्ही कशा पद्धतीने या कडगण्या बनवता ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. जकस रेसिपी चॅनलवर जर नवीन असाल तर जकस रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेल आयकॉनही क्लिक करा. म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन हे मिळत जातील. पुन्हा भेटूया असेच एका छानशा आणि जकस रेसिपीसोबत.